श्रीमं महागणाधिपतये नमः। श्री सरस्वत्यै नमः। श्री गुरुभ्यो नमः। वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे सर्वकार्येषु सर्वदा। गणनाथ सरस्वती रविशुक्रो वन्देतां स्मरेन्नित्यं वेदवाणी प्रवर्तते। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णुः गुरुर्देवो महेश्वरः गुरुः साक्षात् परं ब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। जयाता जगी जन्मनामार्थधा जयानि सदा वासनान्तकेला जयातान्ति सर्वदा नामप्यते नमस्कारत्या ब्रह्मचर्यं सत्यज्ञान सुखस्वरूपं श्रीरामदिव्यस्मितं योगारूढं भूषासस्वरूपं त्रयक्षं चक्रविनाशाभयवरा विभ्राजनरचच्छविं छत्रीभूतपण्डितं युधवनं लक्ष्मीनरसिंहम् अलङ्कापुरी पुण्यभूमि पवित्रे तिथे नांदतो ज्ञानराजा दया आठवीला
ये सद्गुरु राजा के धनी, ये सद्गुरु राजा के धनी, ये सद्गुरु राजा के धनी, सद्गुरु राजा मति मंदनी कांत के मति मंदनी कांत
विषय भोग्यांचा झाला नारायण नावडे जनधन माता पिता निर्वाणी गोविंद असे मागे कुठे काही कसाकडे पळून विषय भोग्यांचा झाला नारायण नावडे जनधन माता पिता तुका म्हणे सत्य कर्मा भावे साह्य हातलिया नरका जाणे विषय तो त्यांचा झाला नारायण नावडे जनधन माता पिता सद्गुणानंद महाराज पवित्र अशा भीमा आणि मीरा नदीच्या संगमावर बसलेले हे नरसिंहपूरला आज सकाळी पुण्यावरून निघाल्यापासूनच आम्हाला भरपूर आनंद होतो. कारण जेव्हा भगवंताची भेट घ्यायची असते तेव्हा सगळीकडे आनंदच असतो. त्यातल्या त्यात सध्या विशेष पर्वकाळ सुरू आहे. शांतीप्रभू एकनाथ महाराजांनी काही विशेष पर्वकाळ सांगितले. कोणते विशेष पर्वकाळ? पर्व विशेष भागवत धर्मी, पर्व विशेष भागवत धर्मी, नृसिंह जयंती राम, वामन जयंती कृष्ण जन्माष्टमी, उत्तमोत्तम शिवराम. अशा ह्या विशेष पर्वकाळामध्ये आमचं कुलदैवत असणारं नरसिंहाचं ठिकाण आमच्या परभणी भागामध्ये पोखर्णी नरसिंह म्हणून ठिकाण आहे. ते आमचं कुलदैवत. आणि खूप पूर्वी एकदा मला इथे गायनाची पण संधी मिळाली. आज भगवंतांनी कीर्तनाची सेवा सुद्धा करून घ्यायचं ठरवलं, त्यामुळे या ठिकाणी येता आलं. विशेष धन्यवाद मी सुरुवातीलाच आयोजकांचे देतो की त्यांनी मला या ठिकाणी संधी दिली. आणि माझ्यावर पुत्रवत प्रेम करणारे आमचे देवकाका आपल्याला आपल्या कार्यक्षेत्रामध्ये कान धरून
सांगणारी काही मंडळी आवश्यक असतात. त्यापैकी आम्हाला मार्गदर्शन करणारे देव काका, त्यांचेही मी विशेष धन्यवाद देतो की ज्यांनी या ठिकाणी हा योग जोडून आणला. अशा विशेष पर्व काळामध्ये भगवंतासमोर आजची ही कीर्तन सेवा करण्याचा प्रयत्न सद्गुरुनाथ महाराज. प्रस्तुत कीर्तन रूपी सेवेसाठी घेतलेला अभंग जगदवंदनीय जगद्गुरु संत शिरोमणी श्रीमंत श्री तुकाराम महाराज यांचा 4 चरणांचा असलेला हा अभंग 2 चरणांच्या मानवाच्या उद्धारासाठी महाराजांनी सांगितलेला आहे. सद्गुरुनाथ महाराज. प्रस्तुत अभंगाचं जर आपण चिंतन करायचा विचार केला तर महाराजांना काय सांगायचे हे केवळ महाराजच जाणू शकतात. पण आपण त्यांची कृपा प्राप्त करण्यासाठी त्यांना शरण गेलो तर ते आपल्याला काही सुचवतील अशी आपण त्यांच्या पुढे नतमस्तक होऊन भावना करूया. प्रस्तुत अभंगामध्ये 3 गोष्टींचा विचार आपल्याला करायचा आहे. कोणत्या 3 गोष्टी आहेत? या अभंगामध्ये भक्तांची लक्षणं सांगितलेली आहे. ही पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट कुठली बघायची आहे तर देवाचं कार्य काय आहे हे महाराज या अभंगामध्ये सांगतात. आणि तिसरी आणि शेवटची गोष्ट म्हणजे मनुष्याचं कर्तव्य हे सुद्धा महाराज या अभंगामध्ये सांगतात. सद्गुरुनाथ महाराज की. पहिल्या 2 चरणांमध्ये महाराजांनी भक्तांची लक्षणं काय ती सांगितलेली आहे. महाराज काय सांगतायत? भक्ताईसे जाणा जे देही उदास. महाराज म्हणतायत भक्त कुणाला म्हणावं. पहिल्या चरणामध्ये सांगतायत जे देहाच्या बाबतीमध्ये उदासीन असतात त्यांना भक्त असं म्हणावं. भक्ताईसे जाणा जे देही उदास. दुसरं भक्तांचं लक्षण सांगितलंय गेले आशापाश निवार. ते कुठल्याही आशापाशामध्ये बांधून राहत नाही. कुठलाही आशापाश ज्यांना बांधून ठेवत नाही त्यांना भक्त म्हणायचं असं महाराज सांगतात. पहिल्या चरणांमध्ये 2 लक्षणं महाराजांनी आपल्याला सांगितली. दुसऱ्या चरणामध्ये काय सांगतायत? भक्त कुणाला म्हणावं? विषय तो त्यांचा झाला नारायण. ज्यांचा चिंतनीय विषय हा केवळ आणि केवळ परब्रह्म पंढरीश पांडुरंगच असतो, नारायणच असतो, भगवंतच असतो, देवच असतो, त्यांना भक्त म्हणावं. अन्य कुठल्याही विषयाचं चिंतन खरे भक्त करत म्हणजे विषय तो त्यांचा झाला नारायण. आणि तिसरं लक्षण महाराजांनी भक्तांचं आपल्याला सांगितलं. आणि चौथं लक्षण महाराज सांगतायत नावडे जनधन माता. खरे जे भक्त असतात त्यांना जन धन माता पिता इत्यादी कुठल्याही लौकिकामध्ये अडकून बसायला आवडत नाही, किंबहुना ते कुठल्याही लौकिकामध्ये अडकलेले नसतात. म्हणजे पहिल्या 2 चरणांमध्ये महाराजांनी आपल्याला भक्तांची 4 लक्षणं सांगितलेली. अशी लक्षणं ज्यांच्या ठिकाणी असतात त्यांच्यासाठी देवाचं कार्य तिसऱ्या चरणामध्ये सांगितलं. काय सांगितलंय? निर्वाणी गोविंद असे मागे पुढे काहीच साकडे. अशी लक्षणं ज्या भक्तांच्या ठिकाणी असतात त्यांच्या निर्वाण काळामध्ये, त्यांच्या संकट काळामध्ये मागे पुढे उभा राही सांभाळित आदिया आघात निवार आहे. त्या भक्तांचं रक्षण करण्यासाठी भगवंत सदैव तत्पर असतात. आपल्याला भगवत भक्त प्रल्हादाचं उदाहरण माहिती आहे. किती उभा असतो होतं काहीच साकडे पडून त्या भक्ताला कुठल्याही गोष्टीची कमतरता देव पडू देत. म्हणजे तिसऱ्या चरणामध्ये महाराजांनी देवाचं कार्य सांगितलेलं. आणि शेवटच्या चरणामध्ये महाराज सांगतायत की तुका म्हणे सत्य, तुका म्हणे सत्य कर्मा भावे साध्य घातलिया भय नरकाचा. चौथ्या चरणामध्ये महाराज आपल्याला
की मनुष्याने नेहमी सत्यकर्माचं आचरण करा. आई काजी तुम्ही भक्त भागवत कराल ते हित सत्य करा. तुका म्हणे सत्यकर्मा व्हावे साई. काहीही झालं तरी सत्यकर्माचं आचरण हे मनुष्याने सोडलं नाही पाहिजे. त्याचं परिमाण काय सांगतायत महाराज? कुठल्या अवस्थेपर्यंत सत्यकर्म सोडलं नाही पाहिजे? घातरिया भय नरका जाणे. नरकाला जाण्याचं भय जरी एखाद्याने दाखवलं तरी सुद्धा जो सत्यकर्माचं आचरण सोडत नाही ते मनुष्याचं कर्तव्य महाराज या प्रस्तुत चौथ्या चरणामध्ये आपल्याला सांगतात. म्हणजे पहिल्या 2 चरणांमध्ये भक्तांची लक्षणं सांगितली, तिसऱ्या चरणामध्ये देवाचं कार्य सांगितलं आणि चौथ्या चरणामध्ये मनुष्याचं कर्तव्य महाराजांनी आपल्याला सांगितले. सद्गुरुनाथ महाराज. पण गीतेने सुद्धा 4 प्रकारचे भक्त आपल्याला सांगितले. कोणते भक्त आहेत? आर्तजिज्ञासुरार्थी च ज्ञानी च भरतर्षभ. पहिला तो आर्तू जाणीजे, दुसरा तो जिज्ञासू होईजे, तिसरा तो अर्थार्थी होईजे, ज्ञान्या चौथा मौलिक. 4 प्रकारचे भक्त गीतेमध्ये महाराजांनी आपल्याला सांगितले. पहिला भक्त सांगितला आर्तभक्त. आर्तभक्त म्हणजे काय? तर संकट काळामध्ये स्वतःच्या देहाचं रक्षण होण्यासाठी, स्वतःचं रक्षण होण्यासाठी जो भगवंताला आळवतो, भगवंताची भक्ती करतो, भगवंताला आवाज देतो, त्या भक्ताला आर्तभक्त असं म्हटलेलं आहे. आपल्याला पुराणामध्ये गजेंद्राची कथा माहिती आहे सर्वांना. त्रिकुटा नावाच्या पर्वतावर हा गजेंद्र म्हणजे हत्ती आपल्या सर्व इष्ट परिवारासह राहत होता. एके दिवशी त्याला जलक्रीडा करण्याची इच्छा झाली. हत्ती हा उष्ण रक्ताचा प्राणी. जेव्हा त्याला जलक्रीडा करण्याची इच्छा झाली तेव्हा तो जवळच असणाऱ्या एका सरोवरामध्ये आपल्या सर्व परिवारासह जलक्रीडा करण्यासाठी निघालेला आहे. त्या ठिकाणी उतरला. एक दुसऱ्यांच्या अंगावर सोंडेनी त्यांनी पाणी उडवावं अशी विविध प्रकारची त्यांची जलक्रीडा चालू. त्या पाण्यामध्ये एक मकर होती. त्या मकरीने काय केलं? त्या गजेंद्राचा पाय पकडला. पाय पकडल्यावर काय झालं? सोडवण्याचा प्रयत्न करतोय. हत्तीची जी शक्ती आहे ती कुठे आहे महाराज? हत्तीची शक्ती जमिनीवर आणि पाण्यामध्ये अधिक शक्ती ही मगरीची आहे. मगरीची शक्ती जास्त आहे. तेव्हा काही केल्या पाय सुटत नाही. सगळ्या आपल्या नातेवाईकांना मदत मागायला सुरुवात केली. शेवटी गजेंद्र हा हत्तींचा राजा होता. गजस्य इंद्रहा सहा गजेंद्र अशी त्याची व्याख्या आपल्याला सांगते. एक नातेवाईक यावेत, त्यांनी त्याला ओढण्याचा प्रयत्न करावा. सगळ्यांनी थकावं आणि थकून गेल्यानंतर हळूहळू त्या ठिकाणावर निघून जावं. आपल्या जीवनामध्ये सुद्धा आपण बघतो एखादा नातेवाईक दवाखान्यामध्ये ऍडमिट असतो. सगळे नातेवाईक त्याला भेटायला येतात. कोणी सेब घेऊन येतं, कोणी नारळ घेऊन येतं. वास्तविक पाहता जो हॉस्पिटलमध्ये ऍडमिट आहे त्याला ते काहीही ग्रहण करता येत, पण त्याच्या बाजूला बसलेला हा भरपूर ग्रहण करून त्याची तब्येत सुधारते. सद्गुरुनाथ महाराज. सगळेजण येतात, एक येतात, भेटतात, चौकशी करतात आणि असंच गजेंद्राच्या बाबतीत ते झालं. प्रत्येक नातेवाईकांनी करायचा तेवढा प्रयत्न केला आणि सगळेजण आपापल्या कामासाठी निघून गेलेले. शेवटी लक्षात आलं की कोणीही आपल्या कामी येत. सोयरे धायरे संपत्तीचे लोक विधानचा एक पांडुरंग. सोडविना बंधू पाठीची बहीण सेजेची कामिनी जोडला आहे. तुका म्हणे तुझं सोडविना कोणी एका चक्रपाणी वाचवण्या. सद्गुरुनाथ महाराज. समर्थ
भोजन सकळही त्यागावे दुःखमूळ जे. दुःखमूळ असणारे सगळे जे आपले नाहीत नाते वैत त्यांना त्याचा त्याग करावा असं सांगितले सद्गुरुनाथ महाराज. कशामुळे त्याग करावा हो? कारण शेवटच्या प्रसंगी कोणीही कामी येत. जिनके लिए कष्ट उठा रहा है, जिनके लिए कष्ट उठा रहा है, अंतिम समय साधना को जिनके लिए कष्ट उठा रहा है, अंतिम समय साधना को आधार सच्चा प्रभु नाम केवल, आधार सच्चा प्रभु नाम केवल, श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी, श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी, हे नाथ नारायण वासुदेव, श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी, हे नाथ नारायण. जिनके लिए कष्ट उठा रहा है, अंतिम समय साधना कोई देगा. कुणीही त्या गजेंद्राच्या कामी आलेलं ज्यांनी त्यांनी आपला मार्ग निवडलेला आहे आणि निवडून गेलेले आहे. जेव्हा गजेंद्राच्या ही गोष्ट लक्षात आली की आपला आता कुणी नाही, तुका म्हणे तुझं सोडविना कोणी, एका चक्रपाणी वाचून या. तेव्हा त्या सरोवरामध्ये एक कमळाचं पुष्प होतं, ते आपल्या सौंदर्याने पकडलं आणि ते भगवान विष्णूंच्या दिशेने फेकलेलं वैकुंठामध्ये आणि आर्त स्वराने आळवणी केली. काय आळवणी केली? नारायणा हा कहे लक्ष्मी ती कहे गजराज. त्या हत्तीकडे मी जातोय असं हा म्हणून जे भगवंत निघाले ते ती म्हणेपर्यंत गजेंद्रापर्यंत येऊन पोहोचले आणि गजेंद्राचं रक्षण केलेले, गजेंद्राचा उद्धार केला. म्हणजे
संकट काळामध्ये जो भगवंताची आठवण करतो त्याला काय म्हणायचं? आर्त भक्त म्हणायचं. दुसरा भक्ताचा प्रकार जिज्ञासू भक्त. भगवंताची प्राप्ती व्हावी याची जिज्ञासा त्याच्या मनामध्ये असते, त्याला जिज्ञासू भक्त म्हणायचं. आपल्यालाही अनेक लोक भेटतात, देव आहे का महाराज? अहो दुधामध्ये तूप आहे का? विविध उदाहरणांनी करून देते. दुधाचं दही करावं लागतं, दह्याचं ताक करावं लागतं, ताकाचं लोणी करावं लागतं, लोणी झाल्यावर मग आपल्याला तसं अहो देव आहे, पण त्याच्यासाठी काही प्रक्रियामधून आपल्याला पण त्याला खऱ्या अर्थाने जाणूनच घ्यायचं नाही ते असे प्रश्न. मनी नाही भाव मनी देवा मला पाव, मनी नाही भाव मनी देवा मला पाव, मनी नाही भाव मनी देवा मला पाव, देव कशाने भेटायचा नाही रे, देव बाजारचा भाजीपाला नाही, देव बाजारचा भाजीपाला नाही. मनी नाही भाव मनी देवा मला पाव, मनी नाही भाव मनी देवा मला पाव, देव कशाने भेटायचा नाही रे, देव बाजारचा भाजीपाला नाही, देव बाजारचा भाजीपाला, बाजारचा भाजीपाला, बाजारचा भाजीपाला नाही. ज्याला भगवंताला जाणून घ्यायची इच्छा आहे त्याला कुठला भक्त म्हणायचं? जिज्ञासू भक्त म्हणायचं. तिसरा भक्ताचा प्रकार अर्थार्थी भक्त. तुम्ही आम्ही संसारिक जीव हे सगळे अर्थार्थी भक्त आहोत. कशावरून? आता नवरात्र सुरू झालाय, विविध प्रकारच्या पूजा आपण आता करू. तुम्हा आपला संकल्प बघा, गुरुजींना विचारल्यावर लक्षात येईल काय संकल्प असतो. मम आत्मनः श्रुतिस्मृती पुराणोक्त फल प्राप्त. थोड्यावर थांबत अस्माकं सहकुटुंबानां सहपरिवाराणां द्विपद चतुष्पद सहितानां. माझं सुद्धा नको, माझ्या घरचे सगळे गाई बैल म्हशी त्यांचं सुद्धा चतुष्पद सहितानां धर्म अर्थ काम मोक्ष तेवढी दिसते आपली. म्हणजे आपल्याला भगवंताची भक्ती कशासाठी करायची आहे? सुख संपत्ती घर आवे, सुख संपत्ती घर आवे, कष्ट निवेदन माता पिता वेद शरण गाडी पाहिजे, बंगला पाहिजे. अहो काय काय आपण देवाला मागत नाही. अशा भक्ताला अर्थार्थी, अर्थाच्या उद्देशाने भगवंताकडे गेलो. अर्थ म्हणजे पैसा, धनाच्या इच्छेने भगवंताकडे गेलो त्याला काय म्हणायचं? अर्थार्थी भक्त. आणि चौथा भक्त गीतेने आपल्याला सांगितला ज्ञानी भक्त. ज्याला भगवंतासाठीच भगवंत पाहिजे त्याला ज्ञानी भक्त म्हटले. मग प्रस्तुत अभंगाचा जर आपण विचार केला तर ह्या अभंगामधला भक्त कुठला महाराज सांगत असतील त्या त्यापैकी एखादा तरी असलं पाहिजे. सगळ्यात पहिला भक्त आपण कुठला बघितला? आर्त भक्त. देहाच्या रक्षणासाठी भगवंताला जो आळवतो त्याला आर्त भक्त म्हटले. पण महाराजांनी पहिलंच लक्षण काय सांगितलं या अभंगामध्ये? भक्ताविसे जाना जे देही उदास. या अभंगामधला भक्त हा देहाच्या बाबतीमध्ये उदासीन आहे. त्यामुळे या भक्ताला आपल्याला आर्त भक्त म्हणता येणार. दुसरा भक्त कुठला आहे? जिज्ञासू भक्त. गेले आशापाश निवारून. कुठल्या आशापाशामध्ये अडकत नाही, त्याला कुठली जिज्ञासा बाकी आहे. त्याच्यामुळे ह्या भक्ताला आपल्याला
जिज्ञासू भक्त सुद्धा म्हणता येणार. तिसरा भक्त अर्थार्थी भक्त. ना बडे जन धन माता पिता, म्हणजे अर्थार्थी भक्त सुद्धा ह्या प्रकारचा भक्त नाही. मग ह्या प्रकारचा भक्त कोण आहे? विषय तो त्यांचा झाला नारायण. अहो ज्याचा चिंतनीय विषय केवळ आणि केवळ परब्रह्म नाही, असा हा ज्ञानी भक्त. भक्त का जाणून घ्यावा लागतो? व्यवहारामध्ये सारख्या दिसणाऱ्या दोन गोष्टी असल्या की त्यांचे लक्षण, त्याच्यातला खरे खोटेपणा आपल्याला समजून घ्यावा लागतो. सध्या उत्सव सुरू आहे, अनेक प्रकारचे मिष्टान्न पदार्थ आपण बनवतो. त्यासाठी पिठी साखर काढून ठेवलेली असते. पिठी साखर आणि मीठ हे दोन्ही गोष्टी कशा आहेत दिसायला? आपल्याला एका गोष्टीचा आता विचार करायचा की दोन वस्तू असाव्या, दिसायला सारख्या असाव्यात, असायला वेगळ्या असाव्यात आणि त्यापैकी एका गोष्टीची आपल्याला गरज असायला पाहिजे. तेव्हा आपल्याला त्या गोष्टीविषयी जाणून घ्यावं, बघतायचे जाणं. ज्या अर्थी महाराज आपल्याला काही भक्तांची लक्षणं सांगतायत, त्या अर्थी खोटे भक्तही घरामध्ये असण्याची शक्यता. पिठी साखर आहे आणि जवळच चुलीतही ठेवलेलं आहे. स्वयंपाक करणाऱ्या त्या ठिकाणी माऊली आलेले आहेत आणि घाईघाईमध्ये साखर म्हणून जर मीठ त्या मिष्टान्नामध्ये टाकलं, गोड पदार्थामध्ये टाकलं, तर तो पदार्थ गोड होईल का महाराज? दिसायला तर दोन्ही गोष्टी, पण असायला त्या गोष्टी वेगळ्या आहेत. म्हणजे त्यांचे गुणधर्म मीठ हे खारट आणि साखर गोड आहे. पण आपल्याला लाडू बनवण्यासाठी साखरेची गरज आहे, तेव्हा आपल्याला त्याची परीक्षा करावी लागते. काका कृष्ण पिका कृष्ण ओ भेद पिकतातयोः वसंत समये प्राप्ते काका काका पिका. कावळा सुद्धा काळा आहे आणि कोकिळा सुद्धा काळी आहे. पण वसंत ऋतू आलाय की नाही कोण सांगतं आपल्याला? ज्यावेळेस वसंत ऋतू येतो तेव्हा कोकिळा पंचम स्वरामध्ये गायन करते, तेव्हा कावळा कुठला आहे आणि कोकिळा कुठली आहे आपल्याला सहज लक्षात येते. हंसश्वेतो बकश्वेतो ओ भेदो बकहंसयोः वीरक्षीर विवेकेतु हंसो हंसो बको बकः. बगळा सुद्धा पांढऱ्या रंगाचा आहे, हंस सुद्धा पांढऱ्या रंगाचा आहे. पण मग दोघांमधला बदल कधी कळतो? जेव्हा नीर आणि क्षीर, दूध आणि पाणी मिक्स करून एकत्र त्याला दिलं जातं, तेव्हा हंस असं म्हणतात की त्यामधलं दूध भक्षण करतो आणि पाणी तसंच सोडून देतो. तसं या जगामध्ये खरे भक्तही आहेत आणि खोटे भक्तही आहेत. त्यामधला आपल्याला भेद करण्यासाठी महाराज भक्ताईचे जाणा. त्या महाभारतामध्ये दमयंतीच्या स्वयंवराचा प्रसंग आलेला आहे. दमयंती ही दिसायला अतिशय सुंदर होती. किती सुंदर होती तर देवतांना सुद्धा अशी इच्छा निर्माण झाली की हे आम्हाला प्राप्त व्हावी, तिने आमच्या गळ्यामध्ये वरमाला घालावी. ज्या वेळेला स्वयंवराची गोष्ट देवतांच्या कानावर आली, सगळे देव तयार होऊन मृत्यू लोकांमध्ये आले. पण देवतांच्या लक्षात आलं की ह्या दमयंतीच्या मनामध्ये नलराजाविषयी अत्यंतिक प्रेम आहे, म्हणजे ती स्वयंवरामध्ये जी वरमाला घालणार आहे ती कुणाला घालेल? नलराजाला घालेल. तेव्हा सगळे देव नलराजाकडे आले आणि नलराजाला येऊन भेटले. भेटल्यावर म्हणायला लागले की आम्हाला दमयंती प्राप्त व्हावी अशी आमची इच्छा आहे. तेव्हा आमचा हा निरोप तू दमयंतीकडे घेऊन जा आणि तिला सांग की आमच्यापैकी एकाला तू वरमाला, आम्ही देव आहोत, आमच्याकडे विविध प्रकारच्या शक्ती आहेत. नलराजा म्हणला ठीक आहे, काही हरकत नाही, सांगतो. दुसऱ्या दिवशी दमयंतीकडे गेला. दमयंतीला म्हणायला लागला देवांना तू प्राप्त व्हावीस अशी इच्छा आहे. तेव्हा अनेक देवता इथे येत आहेत स्वयंवराला, त्यांच्यापैकी एकाच्या गळ्यामध्ये तू वरमाला घाल असं जेव्हा ठरवलं
तेव्हा दमयंतीने सगळी गोष्ट ऐकली आणि नलराजाला म्हणायला लागली, तुम्ही सांगायचं काम केलेलं आहे, आता उद्या मला जे करायचं ते मी करते. या घटनेचा संदर्भ कोणीही आपल्या घराशी लावायची आवश्यकता सद्गुरुनाथ महाराज. जर संदर्भ लागलाच तर तो केवळ एक योगायोग सद्गुरुनाथ महाराज. दमयंतीने नलराजाला पाठवून दिलेले. दुसऱ्या दिवशी स्वयंवराची तयारी झाली. देवतांना लक्षात आलं की ही वरमाला नलाच्या गळ्यामध्ये घालेल. तेव्हा देवतांनी एक युक्ती केली. काय युक्ती केली? सगळ्यांनी नलराजाची रूपं घेतली आणि नलराजाची रूपं घेतल्यानंतर त्या सर्व रांगेमध्ये आता सगळेच्या सगळे नलराजे तिला दिसायला लागले. दमयंतीला वरमाला घेऊन जेव्हा निघाली, आता दोन वस्तू असाव्यात, दिसायला सारख्या असाव्यात, हसायला वेगळ्या असाव्यात आणि त्यापैकी एका वस्तूची आपल्याला गरज असावी. तेव्हा आपल्याला त्यांची परीक्षा करावी. जेव्हा दमयंतीला हे लक्षात आलं तेव्हा तिने एक एक परीक्षा करायला ठरवलं. काय परीक्षा केली? दमयंतीने सगळ्या नलराजांकडे बघायला सुरुवात केली आणि ज्या नलराजाचे पाय जमिनीला टेकलेले तो खरा नलराजा आहे असं ओळखलं. कशामुळे? कारण देवतांचे पाय हे जमिनीवर टेकत नाही असं म्हण. तेव्हा सगळे बाकीचे जे देव होते ते थोडेसे हवेमध्ये होते, उंच होते आणि हा आपला जमिनीवर उभा होता. म्हणजे हा कायम आपल्या ऐकण्यामध्ये सद्गुरुनाथ महाराज. पहिली परीक्षा केली, पण हा लग्नाच्या प्रसंगी एका परीक्षेवर जमणार नाही. अजून दुसरी परीक्षा करायचं ठरवलं. काय परीक्षा केली? की देवतांच्या डोळ्याच्या पापण्या ह्या बंद होत नाही. तेव्हा ज्याच्या पापण्या बंद चालू होत आहेत सगळ्यांच्या डोळ्याकडे बघितलं. पहिलेच आता पाय ज्याचे जमिनीवर आहेत त्याला पकडलेलं होतंच, आता त्याच्या पापण्याही बंद होत आहेत. हा डोळे मिटून आपला ऐकायला तयार सद्गुरुनाथ महाराज. दुसरी परीक्षा झाली. तिसरी परीक्षा, देवतांच्या गळ्यातील फुलांचे हार हे कधीही सुकत नाही. तेव्हा नलराजाच्या गळ्यामधला हार सुकलेला तिने पाहिला. हा आपल्या समोर चांगलीच हार सत्करणार असं ठरलं सद्गुरुनाथ महाराज. एक लक्षणं त्या नलराजाला लागू पडायला लागली. ती परीक्षा पक्की व्हायला लागली आणि म्हणे आता शेवटची परीक्षा करू. काय परीक्षा? देवतांना धर्मबिंदू म्हणजे घाम येत नाही. मग आधीच नलराजाला लग्नाचा प्रसंग घामाघूम झालेलाच होता. विचारा म्हणजे हा पक्का नलराजा आहे. त्याच्या गळ्यामध्ये जाऊन वरमाला घातली. सद्गुरुनाथ. आपल्याला नल आणि दमयंतीच्या स्वयंवराचा अभ्यास करायचा. अहो भक्त का जाणून घ्यायचे? कारण ज्याप्रमाणे जगामध्ये खरे भक्त आहेत तसे खोटे भक्तही आहेत, दांभिक भक्तही आहेत. म्हणून त्यांची लक्षणं आपल्याला करण्यासाठी महाराजांनी जे देही उदास, देह जावो अथवा राहो पांडुरंगी गुणभाव अशी त्यांची भावना असते त्यांना खरा भक्त म्हणतात. गेले आशा पाशा, जे कुठल्याही आशापाशामध्ये अडकून राहत नाही. अहो ही आशा आपल्याला काळासोबतच घेऊन जाते. किती घेऊन जाते? एक शिष्य आश्रमामध्ये बसला होता आणि एका मुंगळ्याच्या पाठीवर दुसरा मुंगळा त्यांनी बघितला आणि त्याच्या मनामध्ये प्रश्न आला की ह्या एका मुंगळ्याच्या पाठीवर दुसरा मुंगळा का बसलाय? आपल्या गुरुंना जाऊन विचारू असं जेव्हा ठरलं तेव्हा गुरु महाराजांकडे गेला. गुरवो बहुवत्संती शिष्य विद्यापहारिणाः. कलियुगाचे गुरु कसे असतील हो? शिष्याच्या खिशातलं धर माझ्या खिशामध्ये कसं येईल? पण हे गुरु चांगले होते. त्यांना विचारलं, महाराज मी आज एक विलक्षण घटना बघितली. कोणती घटना बघितली? एका मुंगळ्याच्या पाठीवर दुसरा मुंगळा बसलेला होता आणि याचा काय अर्थ मला समजून सांगा. आता तेही गुरु त्यांनी सांगायला सुरुवात केली. त्यांनी अंतर्ज्ञानाने जाणलं आणि म्हणे हा मागच्या जन्मामध्ये इंद्र होता. याला ऐरावतावर बसून फिरण्याची हौस होती.
आता ह्या जन्मामध्ये उमळा झाला तरी सुद्धा ती काही हौस गेले आशा खरे संतही कुठल्याही आशेमध्ये बांधून राहत नाही. आशा ही किती कठीण आहे. एकदाच सीतामातेला सुवर्ण मृगाची अपेक्षा झाली तेव्हा सगळं रामायण घडलं. वामनाला सुद्धा जेव्हा मागण्याची इच्छा झाली भगवान विष्णूला तेव्हा त्याला सुद्धा लहान रूप धारण करावं लागलं. अशी आशा आपल्याला काळाबरोबरच घेऊन जाते. गेले आशापाशी मारणी आणि विषय तो त्यांचा झाला नारायण. किती विषय त्यांचा नारायण होतो. गोकुळामध्ये गवळणी या जेव्हा दही दूध विकत असत तेव्हा कृष्ण भक्तीमध्ये त्या एवढ्या गतीने होऊन जात की दुडीवर दुडी दुडीवर दुडी दुडीवर दुडी असा एकावर एका ह्याच्यामध्ये दही आहे, एका ह्याच्यामध्ये दूध आहे, एका ह्याच्यामध्ये लोणी आहे असं विकायला त्या मथुरेला घेऊन जाईल. आणि साधारणतः जी गोष्ट आपण विकायला बाजारामध्ये घेऊन जातो ती गोष्ट आपण म्हणायला पाहिजे की दही घ्या दही, दूध घ्या दूध असं म्हणायला पाहिजे. पण त्या मथुरेला निघालेल्या गोळाची काय करायचा दुडीवर दुडी घेतलेली आहे आणि मथुरेकडे निघालेले आहेत. दुडीवरी दुडी गवळणी साते निघाली. एका सोबत तिसरी गवळण आपल्या डोक्यावरती दह्या दुधाची मणकी घेऊन निघालेले आहेत. दुडीवरी दुडी गवळणी साते निघाली. विषय तो त्यांचा झाला नारायण नावडे जनधन माझा पिता. कुठल्याही लौकिकामध्ये खरा भक्त अडकत नाही. आहो जनधन या लौकिकात अडकत नाही इथपर्यंत ठीक आहे महाराज. पण माता पिता आपल्या मनाला शंका येऊ शकते. त्वमेव माता पिता त्वमेव त्वमेव बंधुश्च सखा त्वमेव त्वमेव विद्या द्रविणं त्वमेव त्वमेव शरणं मम. आपलं प्रत्येक नातं हे केवळ भगवंताशीच खरा भक्त होतो. कृष्ण माझी माता कृष्ण माता कृष्ण माझी माता कृष्ण माता बलिना बंधू सुलता
भगवंताशी खरा भक्त जोडतो तेव्हा निर्वाणी गोविंद असे मागे पुढे पाहिज साकडे त्या भक्ताला कुठल्याही प्रकारची कमतरता भगवंत भासू देत. भगवत भक्त प्रल्हादाचं चरित्र आपल्या सगळ्यांना माहिती आहे. प्रत्येक संकटातून भगवंतांनी त्याचं रक्षण केले. म्हणून तुका मी सत्य कर्मा भावे साध्य घातलिया संत श्रेष्ठ जगद्गुरु श्री तुकाराम महाराज म्हणतात की मनुष्याने सत्य कर्माचं आचरण नेहमी केलं पाहिजे. पण त्याचं परिणाम काय सांगितलं सुरुवातीला आपण बघितलं की नरकाला जाण्याचं भय जरी आपल्याला दाखवलं त्या बलिराजाच्या यज्ञामध्ये तेव्हा वामन हे त्रिपाद भूमिदान मागतात तेव्हा शुक्राचार्य हे त्याचे गुरु त्याला ते सांगतात की अरे तू जर याचं त्रिपाद भूमिदान पूर्ण करू शकला नाहीस एखाद्याला दिलेलं वचन आपण पूर्ण करू शकलो नाही तर आपल्याला नरकाला जावं असं नरकाला जाण्याचं भय जरी त्या बलिराजाला शुक्राचार्यांनी दाखवलं तरी सुद्धा त्यांनी सत्यकर्माचं आचरण सोडलं नाही. असंच सत्यकर्माचं आचरण ऐकाची तुम्ही भक्त भागवत कराल ते इथं सत्यकर्म मनुष्याने केलं पाहिजे आणि भक्तांच्या लक्षणांचा थोडा तरी अंगीकार करण्याचा प्रयत्न आपल्या जीवनामध्ये केला पाहिजे. म्हणून पूर्वोक्तपदामध्ये महाराज म्हणतात भक्त ऐसे जाणा ते देही उदार भक्त ऐसे जाणा ते देही उदार गेले आशा त्या कीर्तन सेवेमध्ये सुद्धा त्यांनी एक पद सादर करावं अशी त्यांना विनंती करतो. संत एकनाथ महाराजांचा एक भक्तिवचन एक अभंग आहे तो सादर Thank you.
हरिनाम अमृत सार भजन करावे वारंवार। हर हरिनाम अमृत सार भजन करावे वारंवार। आज घटस्थापना झाली आहे असं वाटलं पाहिजे सगळ्यांनी, जरी आपण सगळे थकलेले असाल तरी मोठ्या आवाजात भगवंताचं चिंतन करूया। रघुपती राघव राजा राम पतित पावन सीताराम। रघुपती राघव राजा राम पतित पावन सीताराम। रघुपती राघव राजा राम पतित पावन सीताराम। पयोधी निकटी असे पयोधी निकटी असे पुरी पुनीत पूर्वे जिचे स्मरण केलिया दुरित वासना झडे बलांच पुन्हा जिथे स्वजनता वारावया स्वभक्त हरिता म्हणती लोक लाखात याला गोपाल कृष्ण भगवान। असे तू हिमाचलापर्यंत पसरलेली आपली ही सुंदर भारतभूमी। अहो ही भारतभूमी किती सुंदर आहे, तर ह्या भारतभूमीमध्ये अनेक साधू संत होऊन गेले, नवे नवे अनेक तीर्थक्षेत्र आहेत। कोणते कोणते? अयोध्या, मथुरा, माया, काशी, कांची, अवंतिका, पुरी, द्वारावती, तेव, सप्तैती, मोक्षधारका। 4 धाम आहेत। भारताच्या दक्षिणेला हिंद महासागराच्या जवळ रामेश्वर नावाचं धाम आहे। भारताच्या पश्चिमेला अरबी समुद्राजवळ द्वारका हे धाम आहे। भारताच्या उत्तरेला हिमालयाच्या कुशीमध्ये बद्रीनाथ हे धाम आहे भगवंताचं। आणि पयोधी निकटी असे, पयोधी म्हणजे समुद्राच्या जवळ। कोणत्या समुद्राच्या जवळ? बंगालच्या उपसागराच्या जवळ। पुरी पुनीत पूर्वे भारताच्या पूर्वेला बंगालच्या उपसागराच्या जवळ पुरी नावाचं तीर्थक्षेत्र, पुरी नावाचं धाम। हे धाम कसे? जिचे स्मरण केलिया दुरित वासना झडे। अहो जिच्या केवळ स्मरण मात्राने सुद्धा आपल्या पापांचा नाश व्हावा एवढी पवित्र असणारी ती
जगन्नाथपुरी. कशामुळे? कारण की बलानुज उभा तिथे स्वजन तापवारा वजा. बलानुज म्हणजे कोण? बलरामाचा अनुज म्हणजे भगवान गोपाल हे त्या ठिकाणी आपल्या स्वजनांचा तापहरण करण्यासाठी म्हणजे आपल्या भक्तांचा त्रिविध ताप आध्यात्मिक आदिदैविक आणि आदिदैविक हे तीनही ताप हरण करण्यासाठी त्या ठिकाणी उभा राहिलेला आहे. आणि अशाच या जगन्नाथपुरीमध्ये त्या भगवंताचे मोठे सद्भक्त होऊन गेले व भक्त हरिता तिथे म्हणती लोकला संत श्रेष्ठ लाखा कोलाची हे त्या जगन्नाथपुरीमध्ये होऊन गेलेले. लाखा कोण होते? लाखा त्यांनी डोंबाऱ्याचा खेळ भगवान जगन्नाथाच्या मंदिरासमोर करावा. कर्म हीच पूजा मानून त्या भगवंताला रोज आपल्या कर्मानेच पूजा त्या भगवंताची करावी. पण हे लाखा कसे होते? जी
दारिद्र्य अतिशय सामान्य कुटुंबामध्ये जन्माला आलेली लाखा, पण घरामध्ये अत्यंत गरिबी असताना सुद्धा एक चांगली गोष्ट लाखांच्या घरी होती. ती काय होती की त्यांना जी कन्या होती ती अतिशय रूपवान होती, अतिशय दिसायला सुंदर होती. किती सुंदर होती की रतीनेच पुन्हा जन्म घेतलाय की काय असं वाटावं एवढं तिचं सौंदर्य. आणि त्या मुलींनी लाखांसोबत जगन्नाथाच्या मंदिरासमोर खेळ करावा, भगवंताची पूजा करावी, भगवंताचं गुणांकरण करावं, दोन बाजूला दोन खांब लावावे, त्यावर दोरी बांधावी आणि लाखांनी स्वतः ढोल वाजवावा आणि या मुलींनी दोरीवरनं या बाजूनी त्या बाजूला, त्या बाजूनी या बाजूला असा आपला नित्यक्रम करावा. आणि निसर्गाच्या नियमानुसार जसे जसे दिवस जायला लागले तसं ती कन्या अधिकच सुंदर दिसायला लागली. आली कन्या तारुण्य परामाने, आली कन्या तारुण्य परामाने, लोक घटली कन्या सविलाने, लोक घटली कन्या सविलाने, सुबक सुंदर असल्यास धर्म छाया, सुबक सुंदर असल्यास धर्म छाया, कोण कोणाला बांधला प्राप्ते तू 16 वर्षे गर्भी अक्षरावे. अहो एखाद्या प्राण्याचं बिल्लू सुद्धा किंवा अंगधारण्यामध्ये एवढे सुंदर दिसतं तेव्हा मनुष्याचं मूल का सुंदर दिसणार नाही बरोबर. पण लोकांना त्या मुलीची काळजी वाटायला लागली, कारण उपवर झालेली कन्या ज्या वेळेला घरामध्ये असते तेव्हा बापाला काळजी वाटायची, म्हणजे विवाहाला आलेली ती कन्या. मी लाखांना लागले कारुण्य हे तव मुली मज फास वाटे, कारुण्य हे तव मुली मज फास वाटे, वाणी तिच्या पदपथावरले सरते, वाहा तुझा समज निर्मल वासने, आराधी गमत शकला. लागा तुला म्हणताय अगं बाळा, तुझं तारुण्य आहे मला जणू एखाद्या फासाप्रमाणे वाटतंय का, कारण तुझं मन जरी साफ असलं तरी जगामध्ये वावरणारे लोक तेवढे चांगले असतीलच असं मला तुझी काळजी वाटते. आणि लाखांच्या मनामध्ये विचार आला, अहो एवढी सुंदर कन्या जर द्यायची होती तर एखाद्या श्रीमंताच्या घरी द्यायची, माझ्यासारख्या गरीबाच्या घरी कशासाठी देवाने दिली असेल. सौंदर्य रत्न हे साते उपयोगी नाट्यरी वाटे, सौंदर्य रत्न हे साते उपयोगी नाट्यरी वाटे, लाखांना काळजी वाटायला लागली. परंतु लाखांसोबत त्या मुलीने नित्यक्रम करावा, सगळी लाखांची सेवा करावी, जगन्नाथाच्या मंदिरासमोर तो खेळ करावा डोंबाऱ्याचा. आणि हे सगळं करत असताना तिचा स्वतःचाही आपला एक नित्यक्रम, काय नित्यक्रम
संध्याकाळच्या वेळेला तुम्ही समुद्र किनाऱ्यावरती जा आणि समुद्र किनाऱ्यावरती गेल्यानंतर वाळूची एक सुंदर अशी गोपालकृष्णांची मूर्ती बनवावी. त्या गोपालकृष्णाच्या मूर्तीची तुम्ही पूजा करायला सुरुवात करावी. कशी पूजा करावी? त्या मूर्तीच्या हातामध्ये सुंदर अशी वेळूची एक मुरली द्या आणि तिच्या समोर तुम्ही गायन सेवा सादर करा. हरे हरे वासुकी बली मुरलिया हरे हरे वासुकी बली मुरलिया मरम मरम छुए अंगुलिया मरम मरम छुए अंगुलिया चंचल अंगुलिया तेव्हा त्या राज्याचा राजपुत्र त्या ठिकाणी आला आणि त्याच्या कानावर तिथं हे सुंदर गायन पडलं. ते गाणं कानावर पडल्याबरोबर एवढा सुंदर आवाज कोणाचा म्हणून त्या आवाजाच्या दिशेने तुम्हाला जायला लागतं. आणि जवळ जाऊन बघतो तर काय, अहो जेवढा सुंदर आवाज त्याच्यापेक्षाही कितीतरी सुंदर दिसणारी ती कन्या बघितली आणि तो तिच्यावर मोहित झालेला. जेव्हा आपल्या गायन सेवेच्या ध्यानामधनं बाहेर आली आणि डोळे उघडून बघते तर समोर राजपुत्र उभा आहे आणि त्या राजपुत्राने तिच्याकडे बघितलं. दोघांची नजरानजर झाली. पहिल्यांदा एक दुसऱ्याला बघताय, त्याच्यामुळे थोडंसं कमी व्हायला वेळ लागला. सद्गुरुनाथ महाराज
तर राजपुत्राच्या लक्षात आल्याबरोबर तो तिला म्हणायला लागला काय, प्रथम तुझं पाहता बघितल्यानंतर काय वाटायला लागलं, जीव वेडावला. बरं का सिद्धार्थ महाराज, म्हणजे लव ॲट फर्स्ट साईट आजच्या वेळाच्या भाषेत सांगायचं झालं म्हणजे पहिल्यांदा बघितल्याबरोबर एक दुसऱ्याच्या प्रेमात पडले असं तो राजकुमार म्हणायला लागला. सद्गुरुनाथ महाराज. आणि एवढंच नाही, तो तिला काय म्हणायला लागला, बरे वनात सुंदर जेव्हापासून मी तुला बघितले तेव्हा तुझं सौंदर्य हे माझ्या मनामध्ये अगदी फसून राहिलेलं आहे. हो एवढंच नाही, तो म्हणायला लागला, तू पहिल्यांदा तुला